जंक्शन ते वालचंद नगर हा रहदारीचा रस्ता आहे। या रस्त्यामध्ये कंपनी असेल, शाळा असतील, महाविद्यालय असतील, या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जायने नसते, महिलांचे जायने नसते, वाहनांचे जायने नसते। तर सदरच्या रस्त्याचं काम मागील 1 वर्षापासून किती वेळा झालं? सदरच्या कॉन्ट्रॅक्टरने काम कुठलं केलं? पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचं नक्की चाललंय काय? या सर्व बाबींचा प्रश्नांचा विचार करता लोकप्रतिनिधींनाही माझा सवाल आहे की सदरच्या आपल्या मतदारसंघामध्ये इतकी दुरावस्था होत असेल तर ह्याचा विचार करणार कोण? अजून पावसाळ्याचे 2-3 महिने अजून शिल्लक आहेत, तवर तर ही अवस्था असेल तर आता ह्याच्यामध्ये कालपर्यंत जवळजवळ 20 ते 25 ऍक्सिडेंट झालेले आहेत। त्यातले 3 ते 4 पेशंट अति सिरियस आहेत। त्याच्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा हा पहिला खरा अर्थानं पीडब्ल्यूडीचे अधिकारी मधुकर सुर्वे त्यांच्यावरच नोंदवला पाहिजे। आणि जर त्यांनी याच्या 2-3 दिवसात त्याची दखल नाही घेतली तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी घनश्याम नवनाथ निंबाळकर इंदापूर तालुका उपाध्यक्ष या नात्यानं इथं कडकडीत अशा स्वरूपाचं एखादं आंदोलन केलं जाईल की वृक्षारोपणच केलं जाईल। कारण वृक्षारोपण करण्यासारखीच अवस्था आहे। कारण वृक्षारोपणासाठी एवढे मोठे खड्डे खांदले जातात, एवढे मोठे जर खड्डे तयार झाले असतील तर ह्याच्यात झाडच लावणं गरजेचं आहे। आणि ते झाडं लावून त्या झाडाचे फळं निश्चित मात्र आम्ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना खाऊ घालू। याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी। हा इशारा नाही, लोकांची दयनीय अवस्था आहे, लोकांच्या मनातील उद्रेक आहे। हा उद्रेक बाहेर न पडून देता त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करून आणि साधे मलमपट्टी नकोय। जसे ते गेल्या 1.5 महिन्यापूर्वी मुरुम टाकला, मुरुम कुठं गेला, खरी कुठं टाकली? एवढा मोठा जर रहदारीचा रस्ता असेल पीडब्ल्यूडी ह्याला निधी टाकला किती? ह्या प्लॅन एस्टिमेट किती झालं? सदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ज्यानं काम केलेलं आहे त्या कामाची कालमर्यादा किती होती त्याची चौकशी करा आणि त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यामुळे मी येथील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझं आव्हान आहे की अधिकाऱ्यांना असेल, लोकप्रतिनिधींना असेल किंवा सगळ्यांनी असेल पक्षीय पातळी सोडून लोकांच्या हालापेष्टाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर त्याचा नोंद घेऊन ह्या रस्त्याचं काम पूर्ण करावं ही कळकळीची विनंती आहे। येत्या 2-3 दिवसात जर ते नाही झालं तर याच्या पुढचं पाऊल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकांच्या आक्रोश मनाचा विचार करून चांगल्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवला जाईल अधिकाऱ्यांना, ही माझी त्यांना विनंती आहे। आज आपण वालचंद नगर जंक्शन या रस्त्यावरती वास्तविक पाहता बारामती असेल, इंदापूर असेल किंवा खाली अकलूज नातेपुतेला जाण्याचा सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दवाखाने आहेत आणि दवाखान्याबरोबर तिथं वालचंद नगरची कंपनी आहे, तिथं कामगार, शेतकरी, मजूर मोठ्या प्रमाणात येत जातात। मागे काही वर्षापूर्वी त्या रस्त्याचं काम केलं होतं, मात्र ते काय दर्जाचं झालंय हे या रस्त्याची आताची परिस्थिती पाहिजे तर लक्षात येईल। याबाबत अनेकदा वृत्तपत्रांमधून देखील बातम्या आल्या, मात्र त्याकडे तितकंसं लक्ष प्रशासनाचं आपल्याला दिसून येत नाही। या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेत, महिला या ठिकाणी गाडीवरून बऱ्याच वेळा पडलेत, अगदी जीवघेणी अपघात या ठिकाणी झाले। मात्र तरी देखील प्रशासन कोणत्याही पद्धतीने दखल घेताना दिसत नाही। येत्या 2 दिवसामध्ये या रस्त्याची डागडुजी नव्हे तर नूतनीकरण करण्यात यावं आणि जर ते नूतनीकरण या 2 दिवसात नाही केलं तर इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या रस्त्यावरती आम्ही सर्वजण वृक्षारोपण करून याचा जाहीर निषेध करतो। प्रशासकीय अधिकाऱ्याने, प्रशासनाने याकडे त्वरित 2 दिवसामध्ये लक्ष द्यावं अशी मी भारतीय जनता पार्टी आणि या परिसरातील सर्वच नागरिकांच्या वतीने प्रशासनाला हात जोडून विनंती करतो। नाही दिलं तर या 2 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत।